कायम ठेवला जाईल, त्यांना पक्षामध्ये मानाचं स्थान राहील, हे पक्षाच्या वतीनं आम्ही स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे कुणीही जरी उमेदवारी मिळाली नसली तरी त्या बाबतीत कुणीही नाराज नाही. नाशिक लोकसभेसंदर्भात सांगितलं ना आता. तब्बल 6 वेळा तर जे उमेदवार लोकसभेचं सदस्यत्व तर बहाल करतात, कामं करतात आणि अशांची तर तिकीट कापली जातात. काय एकंदरीत नाही बघा, आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जी प्राप्त परिस्थिती असते त्याप्रमाणे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला किंवा पक्षाच्या कार्यकारिणीला निर्णय घ्यावा लागतो. ठीक आहे ना. जरी मी आता म्हटलं उमेदवारी नाकारली तरी याचा अर्थ असा नाही की ते पक्षाच्या प्रक्रियेपासून पूर्ण बाजूला आहेत. त्यांना त्याच तोलामोलाचं निश्चितपणे मानाचं स्थान हे पक्षामध्ये कायमच राहणार आहे. त्यामुळे बिलकुल अशी नाराजी कुठेही नाही. ओके, सांगितलं, दोन्ही सांगितलं मी. तुम्ही उशीर आला नाही, कशाला रिपीट घ्या ना पुन्हा. महाविकास आघाडीच्या अनुषंगाने एक प्रश्न, अजूनही नाना पटोले हे प्रकाश आंबेडकर यांना मदतीचा पुढे करतायत की त्यांनी त्यांच्या ज्यांचं जे काय प्रपोजल होतं किंवा ते मान्य करावं आणि 2 जागा घेऊन त्यांच्यासोबत मैत्रीचा पुढे करावा. तर याकडे कसं पाहतात? नाही बघा, महाविकास आघाडीनं काय करायचं, कुणी कुणाला हात मदतीचा पुढं करायचा, पुढं मदतीचा केलेला हात कुणी हातात घ्यायचा का झिडकारायचा, हा त्यांचा प्रश्न आहे. पण माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी अगोदर सांगितलेलं आहे की महाविकास आघाडीच्या चर्चा करताना आम्हाला त्यांना कधी बोलवलं गेलं नाही. त्यांना बोलवलं तरी काही अंशी चर्चेमध्ये त्यांना बाहेर ठेवलं गेलं बाजूला. त्यामुळे त्यांचं स्पष्ट भूमिका आहे की या बाबतीतली तुमच्या बहुजन वंचितची भूमिका त्यांनी त्यांची स्वतंत्र भूमिका जाहीर केलेली आहे. आता नाना पटोले काय म्हणतायत किंवा आणखीन कोणी काय म्हणताय हा त्यांचा प्रश्न आहे. माननीय बाळासाहेब आंबेडकर त्याच्यावर योग्य विचार करतील, काय निर्णय घ्यायचा तो घेतील. सातारा जे आहे ते अजून उमेदवारी जाहीर झालेली नाही महाराष्ट्राचे. उदयनराजे जे आहेत ते मीच उमेदवार आहे म्हणतात. नक्की काय होत नाही हे बघा, आम्ही मगाशी सांगितलं आपल्याला 3रा टप्पा, 4था टप्पा आणि 5वा टप्पा हे उर्वरित जे 3 टप्पे लोकसभा निवडणुकीचे आहेत तिथली चर्चा सुरू आहे. मतदारसंघ निहाय, लोकसभा मतदारसंघ निहाय चर्चा सुरू आहे. चर्चेतनं मार्ग निघेल आणि निश्चितपणे स्थानिक जे सातारा जिल्ह्यामधले आमदार आहेत, खासदार आहेत, लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रमुख सर्व पक्षांचे आहेत, या सगळ्यांशी आपापला पक्ष चर्चा करतोय. चर्चा करून त्यातनं योग्य मार्ग निघेल. निवडणुकीच्या कालावधीत मंत्र्यांची काही वक्तव्य जी आहे ती चर्चेचा विषय बनलेली आहेत. कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ यांनी एक वक्तव्य केलं की मंडलिकांसाठी वेळ पडली किंवा गरज भासली तर हेलिकॉप्टरमधून लोक आणू. तुम्ही या सगळ्या विधानांकडे कसं पाहताय? अशा पद्धतीने विधान जर मंत्री करत असतात. नाही, स्टार प्रचारकांना हेलिकॉप्टरमधनं जावं लागतं. कारण जे पक्षाचे स्टार प्रचारक आहेत त्या स्टार प्रचारकांना एका दिवशी 4-4, 5-5 सभा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन घ्याव्या लागतात आणि त्याच्यासाठी रितसर निवडणूक आयोगाची परवानगी काढून पक्षाच्या अकाउंटवरनं पैसे खर्च करून हेलिकॉप्टरने किंवा विमानांनी स्टार प्रचारकांना जावं लागतं. माननीय मुश्रीफ साहेबांचा उद्देश तो होता की वेळ प्रसंगी लोकांना म्हणजे स्टार प्रचारकांना असं त्याला म्हणायचं असेल. प्रतिभा दानोरकर म्हणतात की भाजपची लक्ष्मी स्वीकारा पण काँग्रेसलाच मतदान करा. नाही, आता हे त्यांनी कुठल्या अर्थानं बोलल्यात मला माहित नाही, परंतु या वक्तव्यावरनं पाठीमागं न्यायालयीन प्रक्रिया सुद्धा झालेली होती. या मागच्या काही निवडणुकीमध्ये असंच लक्ष्मी दर्शनाचा विषय काही नेत्यांनी काढला होता किंवा काही वक्तव्य आली होती आणि त्या बाबतीत न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयानं सुद्धा याच्या बाबतीतले काही भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्याच पक्षाच्या जबाबदार नेत्यांनी किंबहुना उमेदवारांसाठी प्रचार करणाऱ्या स्टार प्रचारकांनी या सगळ्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. ओके, थँक्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.